ऑलराऊंडर, परंतु तोही आता या 4 मॅचच्या सामन्यासाठी 4 ओव्हरच्या सामन्यासाठी खरं तर या टीममध्ये आहे. सामन्याला थोड्याच वेळात आपण सुरुवात करू. निलेश पाटील आणि केतन मुकादम ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते ओपनिंगच्या माध्यमातून ग्राउंडवरती आली आहे. आमचे अंपायर सुद्धा या ठिकाणी सेट झालेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचाही ग्रीन सिग्नल येत असताना पहिल्या षटकासाठी तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच आतिश बांबरे. पहिला बॉल पडल्यानंतर टाइम तुमचा स्टार्ट होईल आणि तब्बल 12:54 मिनिटांनी पहिला बॉल. पहिलाच बॉल इनफिल्डला क्लिअर, बॉल हवेमध्ये, फिल्डर कव्हरशी वळतात, बॉलकडे पाठमोरे होते, जजमेंट चांगलं होतं, परंतु शेवटच्या क्षणाला आपण जर बघितलं तर लाईन वरतून थोडासा पाय पुढे गेला, तिथून फील्ड करण्याचा प्रयत्न, म्हणजे अंपायर सांगतायत की बॉल एक्स्ट्रा कव्हर बॉल लाईनच्या बाहेर. हा पहिला चौकार आहे. चांगली स्कोरिंग करतात. कौशल क्रिएशन, सुभाष धुमाळ यांची ती संकल्पना आणि मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खरं तर कौशल क्रिएशन या स्कोरबुकचं काम चांगलं राहिलं आणि त्या स्कोरबुकला आता अजूनही रंगवण्याचं काम आतिश बांबरेच्या विरोधात दुसरा अटॅक निलेश पाटीलचा बॅटमधून आता एअर स्ट्राईकसाठी पाठवलं गेलं. बॉलला बॉल बॉर्डरच्या बाहेर, षटकार. स्ट्रॅटेजी चेंज करत असताना नितेश पाटील स्ट्रायकिंग इन वरते पहिलाच बॉलरला खरतर काउंटर अटॅक साठी पाठवलं होतं मैदानाच्या आतमध्ये, जो या टीमचा विकेट टेकर बॉलर आहे. परंतु आतिश बांबरेच्या विरोधातले 2 मोठे स्ट्रोक आलेत निलेश पाटीलच्या बॅटमधून आणि टीमची धावसंख्या 10. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, चॉप करण्याचा प्रयत्न, इथनं बीट करत असताना शॉट पॉइंटला, परंतु डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय खूपच वेगाने. 2 फिल्डर वळतात त्या ठिकाणी, थोडेसे कॅज्युअल एफर्ट्स आहेत. इथे तिसरीचा अटेम्प्ट सुरू केलाय आणि इथनं सहजरित्या 3 धावा कंप्लीट. शिवमाता वर्ल्ड टीमची फिल्डिंग जर बघितली तर ज्या झोन मध्ये बॉल गेला होता तिथे मित्र म्हणून कॅज्युअल एफर्ट्सच, कारण सड पातळ बांधायचे ते दोन्ही खेळाडू वेगाने जाऊ शकले असते बॉलकडे, परंतु जाता वेळेला आपण बघितलं तर दोघांमध्ये थोडासा तालमेल कमी होता, त्याच्यामुळे या बॉलवरती मिळतात धावा 3. टीमची धावसंख्या 13. भावाले बी आणि चौथा हिरवा मानकुली दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, कमी गतीचा बॉल ऑन साइडला, पण तो फिल्डर शॉट मिड विकेटला बॉल करतर हातामध्ये आला नाही, बॉल चालल्या मागे. कौशल त्या ठिकाणी बॉलला फील्ड करत असताना इथून आपल्याला पाहायला मिळते सिंगल. बॉल चांगला होता, कमी गतीचा बॉल, बॅटच्या फ्लो पासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न, शॉट मिड विकेटच्या फिल्डरला बीट करत असताना बॉल मागे गेला, तिथून बॉलची फिल्डिंग झाली, तिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या 14. आतिश बांबरे तयार. ओव्हर द विकेट विथ द स्पिन, पण तो बॉल चांगला, बॉटम हँडचा वापरही चांगला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बॉल गेलाय, फिल्डरने फील्ड केलं बॉलला, डीप मध्ये फिल्डर नव्हतं, त्याच कारणास्तव आपण बॉल बघितलं तर यॉर्कर टाकण्यात आला. त्या बॉलला बॉटम हँडच्या माध्यमातून खरं तर खेळत असताना शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला टीमची धावसंख्या 15. 2 मोठ्या फटक्यांचं खरं तर त्याच्यानंतरचं चॅलेंज ऍक्सेप्ट केलं आतिश बांबरेने आणि आतापर्यंत त्याची चांगली बॉलिंग सुरू आहे. शेवटचा बॉल ऑफस्टंपवरती इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, परंतु जरूर जम्प घेऊन बॉलला फील्ड करायचं होतं, परंतु हातापासून थोडासा दूर. शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार देऊन जाईल धावा 4 आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा बिनगडी बाद. टीम फसवाई 7080 गावदेवी वेहेले.
जर बघितल्या तर टीमच्या टोटल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात 19 कौशल पाटील आता आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. या खेळाडूचा दर्जा काय वेगळा, कारण ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग असेल, बीसी फॉर फॉर्मॅट असेल, अनेक साऱ्या खरं तर खुल्या विभागातून या खेळाडूला आमंत्रण जातं ॲज अ बॉलर म्हणून. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस ऑन साइडला टर्न करण्यात बॉटम हँडचा चांगला वापर फ्लिक करत असताना तिथून आपण बघितलं तर निलेश पाटील साठी हा बॉल, पण तो फेकल्यानंतर मागे चला एक सिंगलने टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती. आता नॉन पॉवर प्लेयर त्यासाठी कौशल पाटीलचा वापर केला. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस मनगडी ताकदीने चेंडूला वळवत असताना डीप मिड विकेटला चेंडूची फिल्डिंग तुम्ही बघितली, जिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगल टीमची धावसंख्या 20. यानंतर टॉस साठी इन्व्हाइट आम्ही करतोय स्वर्गीय रागेश स्मृती बावाले बी आणि चौथा हिरवा मानकुली दोन टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. मॅच क्रमांक 3 मॅच बिटवीन गावदेव वेले त्यांच्या विरोधात शिवमाता वळ. टॉस जिंकून डिसिजन फिल्डिंगचा घेण्यात आला होता, पण तो 19 धावा पहिल्या ओव्हरमध्ये अटॅक झाला अतिश बांबरेवरती आणि तोच अटॅक आता रोखण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय कौशल पाटील. समोर केतन ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, पण तो शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीये, डीप स्क्वेअर लेगला सुद्धा नाहीत. डीप मिड विकेटचे फिल्डर तर बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न करतात, पण तो टप्पा पडल्यानंतर लॉंग चेस कव्हर करू शकले नाही आणि हा चौकार येत असताना केतन मोकादमच्या बॅटमधून पाटीलकडे गती आहे, टप्पा त्या लेंथ वरतून जर आपण बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला तर तो रिझल्ट चांगला मिळेल. याच मेंटॅलिटी मध्ये खेळला फटका केतन मुकादम. अजून एक चांगला फटका स्लॉक केलाय, स्लॉक हिट, पण तो बॉल मध्ये जजमेंट चांगलं सुंदर फिल्डरचं चौकारचं प्रत्युत्तर देत असताना डीप मिड विकेटला पकडली गेली कॅच. कौशल पाटीलच्या खात्यामध्ये विकेट, केतन गॉल. मधून कोणाला मैदानाच्या आतमध्ये पाठवतील, कारण पहिल्या मॅच मध्ये ज्या वेळेला गावदेव वेहले खेळत होता अतिशय क्रिटिकल कंडिशन असताना मनीष मैदानाच्या आतमध्ये आला, त्याच्या बॅटमधून 42 धावा इंडिव्हिज्युअल तुम्ही बघितला आणि त्या सामन्यामध्ये विजयाचं कारण हा मनीषच होता. म्हणून कदाचित आता मनीषला कदाचित मागेच ठेवण्यात आलेला. राजन तले नाईट नंबर 3 वरती अर्थातच 1 डाऊन पोझिशन वरती या ठिकाणी येताना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिली विकेट कौशल पाटीलच्या नावावरती राहिली आहे. 24 या आकड्यावरती पहिली विकेट. एक पतंग होती, ती पतंग खरं तर छोटे मुळे त्याकडे ठिकाणी उडवतात, कारण मकर संक्रांत आणि आपल्या हिंदूंच्या या सणाच्या दिवशी आपण अनेक विभागामध्ये खरं तर पतंग उडवताना बघतो. आज खरं तर गुजरात या ठिकाणी एक मोठा जल्लोष असेल, कारण हा सण आहे ना हिंदूंचा, तो गुजरातमध्ये जास्त सेलिब्रेट केला जातो. तिथे पतंग जास्त उडवले जातात, तिथे कॉम्पिटिशन सुद्धा असते. परंतु आता या सुंदर वातावरणामध्ये ही स्पर्धा सुद्धा सुरू आहे आणि हे छोटे काहीशे प्रेक्षक आहेत ते सध्या तरी पतंग ही उडवतात. 24 वरती एक गडी बाद. राजन थले ऑन द मार्क. फुलटॉस बॉल होता, बॉटमच्या माध्यमातून टर्न केलाय. कौशल पाटीलची खरं तर बॉलिंग शैली जर आपण पाहिली ना तर बॉल जेव्हा तो रिलीज करत असतो ना तेव्हा एक वेगळी हॅम ऍक्शन त्याची असते. त्यानंतर आपण बघितलं तर तो सिंगल खातं खोलत असताना राजन थले एक सिंगल टीमची धावसंख्या 25 आकड्यावर. कमी गतीचा बॉल, पण तो टर्न केला ऑन साइडला गॅप मध्ये ढकलायचा होता, पण तो ती गॅप पॅक होती. तिथे आपण बघितला डीप मिड विकेटला फिल्डर दोघांमधला कन्व्हर्शन आधीच खरं तर चुकला होता. परंतु त्यानंतर बघतात राजन थले प्रश्न विचारतात निलेश पाटीलला की रिक्स नकोय, कारण शॉर्ट टर्म क्रिकेट जेव्हा जेव्हा असतो ना तेव्हा तुमच्या एका मोठ्या पार्टनरशिपने खूप सारा इम्पॅक्ट पडतो धावपलकावरती आणि कदाचित त्याच मेंटॅलिटीने ही पार्टनरशिप टिकवायचे राजन थळेला सुद्धा. त्याच्यामुळे त्यांनी थांबवलं. निलेश पाटीलला एका सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 26 धावा टीमच्या टोटल मध्ये. फर्स्ट वाईज 7080 गावदेव वेहेले. शेवटचा बॉल, कौशल तयार. या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात की रिदम, रनवे, रिलीज ऑफ डिलिव्हरी आणि स्पेशली जेव्हा जेव्हा सिमेंट विकेट असते
ऑलमोस्ट आपण प्लेअरच्या खरतर पायांमध्ये हार्ड ग्रिपचे शूज बघत असतो, पण सिमेंट विकेटवरती तो थोडासा पाय स्किड जरूर होतो. कदाचित तेच काहीसं झालं असावं किंवा रिदम मध्ये चुकला असावा कौशल, त्याच्यामुळे तो पुन्हा एकदा रिटर्न मारून आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती तयार. शेवटचा बॉल यॉर्कर होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, पण तो फिल्डर आहे त्या ठिकाणी. बॉटम हँडचा चांगला वापर त्या ठिकाणी अतिशय आपल्याला पाहायला मिळाला. इथनं एका सिंगलने पहिला 2 ओव्हरचा या ठिकाणी संपला खेळ. पहिल्या 2 ओव्हरच्या संपतेनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक गडी गमावल्या नंतर धाबा 27 फसवाई 7080 गावदेवी वेहेले. 12:54 आपण खरतर सुरुवात केली होती या सामन्याला. परफेक्टली 10 मिनिटं तुम्ही घेतलेली आहेत टीम शेलूमाता वळ. सो शेवटचं षटक अर्थातच हे तिसरं जी तुमची वेळ आम्ही देतोय की 3 ओव्हर तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कव्हर करायचेच आहेत, त्याच्यामुळे तुमच्यासाठी आता फक्त 5 मिनिटं राहिलेली आहेत तिसऱ्या ओव्हरला फेकण्यासाठी. सो लवकर बॉलरकडे बॉल द्या आणि लवकरात लवकर या मॅचला सुरुवात करा. पहा काहीशी ऍडजस्टमेंट आपण या स्पर्धेमध्ये करतोय, कारण स्वर्गीय रागाई स्मृती भावाले बी यांच्या अपोजिट चौथा हिरवा मानकुली हा संघ होता, परंतु मानकुली संघाला या ठिकाणी येणे शक्य नाहीये. सो नेक्स्ट मॅच मध्ये मायू 11 धामणगाव आणि सुमित कुमार केवनी दिवे या दोघांमध्ये ही मॅच माझ्यापर्यंत माहिती ती पोहोचली. आल्यात का? येस, माझ्यापर्यंत माहिती ती पोहोचली म्हणून आम्ही अनाऊन्स केलं. सो चला, आले असाल तर भावाले बी आणि चौथा हिरवा मानकुली टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 27-1 गावदेवी वेहेले 27 वरती एक गडी बाद झाला. आतापर्यंतच्या पार्टनरशिपचा जर आपण विचार केला तर पहिली जी विकेट होती ना, ती पहिली विकेट तब्बल 24 या धावसंख्येवरती पडली, जिथे दुसऱ्या षटकामध्ये सफलता मिळवली कौशल पाटीलने. अतिश बांबरेचं षटक 19 त्याला कव्हर करण्याचं काम केलं 8 धावसंख्येच्या षटकाने कौशल पाटीलने आणि 27 धावा सध्या तरी टीमच्या टोटल मध्ये. दोन ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरमध्ये 27 धावा. थोडीशी हवा जरूर तुम्हाला जाणवते, कारण या क्लायमॅटिक कंडिशन्स मध्ये दुपारी या विभागामध्ये हवा जरूर वाहत असते. ती हवा सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळेल, अनुभवायला मिळेल. परंतु या हवेचा खरं तर विचार करत असताना आता मोठे स्ट्रोक यायला हवे. 2 ओव्हरच्या खेळीनंतर धावा 27. हर्षद पाटील तिसऱ्या ओव्हरमध्ये खोदून काढला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान खूपच वेगाने चाललाय. 2 टप्पे घेतले आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्लास एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर राजन थलेचा हवार चौकार. होता ऑफसम वरती यॉर्कर करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला हर्षद पाटीलचा, परंतु त्याला खोदून काढलं. राजन तलेच्या बॅट मधला पहिला चौकार. टीमची धावसंख्या 31. ऑफ द विकेट. फुल टॉस बॉल, परंतु लॉफ करण्याचा प्रयत्न बसला बॉल मध्ये. डाऊन दी बॉल फिल्डर अँड वेल जज कॅच. चौकाराचं प्रत्युत्तर देत असताना हर्षद पाटील परतवले मैदानाच्या बाहेर. राजन तलेगाव यतीन वडवी आपल्याला पाहायला मिळाले. जजमेंट सुंदर होतं. बॅट हातामध्ये फिरली. याही बॉलला यॉर्कर करण्याच्या प्रयत्नामध्ये लॉफ करायचं होतं राजन थलेला, परंतु ती विकेट महत्वाची होती. या मॅच मधली प्राइज विकेट मिळवत असताना राजन थलेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला धाबा 7. तो परतला मैदानाच्या बाहेर आलाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये येत असताना नवीन बॅट्समन लॉफ करण्याचा प्रयत्न. मी म्हणेन कमी गतीचा बॉल कुठेतरी याच्या अगोदर त्याला सफलता देऊन जात नव्हता. हर्षद पाटील तिथे आला चौकार आणि त्यानंतर आपण बघताय तर सुंदर बॉल हाताळत असताना इथून आपल्याला पाहायला मिळते विकेट क्रमांक 2 आणि आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती आलाय मनीष. बॉबी थोडासा खरं तर मागे थांबलाय, कारण बॉबी जेव्हा काल या ठिकाणी आला तेव्हा स्पष्ट दिसत होतं त्याच्या चेहऱ्यावरून की त्याच्या खरं तर तब्येतीमध्ये थोडासा बिघाड आहे. आणि आज आल्यानंतर त्यांनी तेच सांगितलं की तब्येत अजूनही सिक्युअर नाहीये, थोडासा अजूनही वीकनेस आहे. त्याच्यामुळे तो पहिल्या षटकामध्ये थोडासा मागडा पाहायला मिळाला. पण तो क्रिकेट आहे. दुखापत असताना सुद्धा तुम्ही खरं तर गावासाठी क्रिकेट जेव्हा खेळतात तेव्हा तुम्हाला कोणत्याही कंडिशन्स मध्ये आपल्या टीमचा विचार करायचा असतो.
त्याच्यामुळे बॉबी तब्येत खराब असताना सुद्धा या टीम मध्ये इनॅक्शन मध्ये, परंतु त्याला आता थोडंसं मागे ठेवण्यात आलंय. मनीष मागच्या मॅच मध्ये 42 इंडिव्हिज्युअल बनवला होता, तोच मनीष आता आलाय बॅटिंग मार्कवर. लपकावण्याचा प्रयत्न, बॉल मागे चालला, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. कॉटबँड साठी मोठी अपील आणि ती अपील या ठिकाणी उचलून धरत असताना मनीषलाही माहिती होती की कडा लागली आहे, परंतु अंपायरच्या डिसिजनची वाट त्यांनी बघितली. मागच्या मॅच मध्ये 42, परंतु या मॅच मध्ये एकही धाव न बनवत असताना मनीष बॅक टू द डगआउट. बांबरे मुख्य गोलंदाजांवरती झालेला अटॅक बघता क्षणी कौशल पाटीलने जिम्मेदारी घेतली आपल्या खांद्यावरती. त्यानंतर आपण बघितलं तर कौशलने फक्त 9-8 धावसंख्येचं षटक हाताळलं. त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती हर्षद पाटील ओव्हर नंबर 3 मध्ये तो आला. लागोपाठचे 2 विकेट त्याच्या नावावरती आहेत. अर्थातच 31 या आकड्यावरती तिसरा झटका लागलाय आणि या ओव्हर मधला लागोपाठचा दुसरा विकेट. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती कार्तिक मुकादम मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिक बॉल होता, समोर लाफ करण्यात आला, फिल्डर त्या ठिकाणी डाऊन दी बॉल आणि या स्पर्धेतली दुसरी विकेट हॅट्रिक संपादित करत असताना हर्षद पाटील याच्या नावावरती राहिली या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक. फील केलेली आहे टीम गावदेव वेहलेने, कारण आता सध्या तरी 31 वरती लागोपाठचे 3 विकेट पडताना तुम्ही बघताय. पहिली विकेट हॅट्रिक गावदेव वेहलेचा नील त्याच्या नावावरती राहिली. दुसरी विकेट हॅट्रिक शेलुमाता वल हर्षद पाटील याच्या नावावरती तुम्ही बघताय. का तर या सिच्युएशनला 2 वेळा फेस गेला गावदेव वेहले. फर्स्ट इनिंग बॅटिंग करत असताना जेव्हा पहिल्या ओव्हरमध्ये हिमांशु पाटीलने चांगल्या धावा बनवल्या, त्याच्यानंतर आपण बघितलं तर बॉलिंगच्या माध्यमातून गावदेव वेहले संघ इंटर झाला त्या मॅच मध्ये, परंतु आता अपोजिट आहे. आता बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या खरं तर शेलुमाता वर्ल्डच्या विरोधात, आणि आता सध्या तरी धावफलक थांबलाय. लो फुल टॉस बॉल, कमी गतीचा टप्पा पडला. खरं तर विकेट किपरच्या थोडासा पुढे बॅटचं हलकसं कदाचित कनेक्शन असावं किंवा नसावं, परंतु टप्पा पडला तेव्हा विकेट किपरच्या हातामध्ये गेला. तिथून 5वा बॉल आपल्याला पाहायला मिळतो डॉट, आणि इकॉनॉमिकल बॉलिंग 3 विकेट मिळवत असताना एक डॉट बॉल आणि एक चौकार, अर्थातच 5 बॉल मध्ये फक्त 4 धावा खर्च केले हर्षद पाटीलनं. ओद विकेट शेवटचा बॉल. आता ही चांगला बॉल, परंतु कमी गतीचा बॉल ऑप्शनच्या बाहेर टाकण्यात आला. राजेंद्र पाटील सर या ठिकाणी आम्हाला सांगतात 3 ऑफिशियल्स खरं तर कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले, परंतु आता आजच्या दिवसासाठी एक ऑफिशियल्स वाढलेला. तुम्ही बघितलं अतिश पाटील यांना, राजेंद्र पाटील, प्रल्हाद पाटील, काल सुद्धा होते, माफ करा. 4 ऑफिशियल चांगलं काम करतात. वळवण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, स्विंग अनामिस, प्ले अनामिस सुद्धा, आणि लागोपाठचा दुसरा खरं तर डॉट लिगल बॉल हाताळत असताना जरूर व्हाईट बॉल मिडल बॉल वरती होता. 5वा बॉल त्यांनी व्हाईट टाकला. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 वरती 3 गडी बाद टीम फसुआई 7080 गावदेव वेहले. तीन ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फसुआई 7080 गावदेव वेहले. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा खरं तर शोधाव्या लागतील. बॉलिंग युनिट जरूर तुमची स्ट्रॉंग आहे, तरी समोरच्या टीमकडे तगडी बॅटिंग ऑर्डर, आणि त्या बॅटिंग ऑर्डरचा विचार करता इथून 4 ओव्हरच्या मॅच मध्ये सध्या तरी 32 झालेल्या आहेत. जरी 10-15 धावा आल्या तरी 45-40 एवढ्यापर्यंत धावफलक जर गेला तर ती बॉलिंग स्ट्रॅटेजी आहे टीम गावदेव वेहलेकडे. त्या अनुमानाने ते धावा त्या डिफेंड करण्याचा प्रयत्न जरूर करतील, पण तो शेवटच्या षटकाला आता टार्गेट करावं लागेल. दीपेश चव्हाणला पाठवला गेला. डेथ ओव्हरसाठी धावा झालेल्या 32. स्ट्रायकिंग इन वरती तुम्हाला पाहायला मिळेल निलेश पाटील जो सलामीला गेलाय आणि आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आल्यात.
फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय, गॅपमध्ये ढकलायचा होता पण तो कौशल्य त्याची उंची होती, पण तो बाउन्स घेतल्यानंतर त्या उंचीचाही काही फायदा नाहीये. गॅपमधून बॉल बॉलरांच्या बाहेर, निलेश पाटीलचा चौकार. फुल टॉस बॉल टर्न करण्यात आला, जेवढी एनर्जी पाहिजे तेवढी एनर्जी मिळाली नव्हती, परंतु टप्पा पडल्यानंतर जो बाउन्स झाला, कौशलची जी उंची होती त्या उंचीचाही फायदा मिळाला नाही. त्याला क्रॉस करून त्याच्या डोळ्यासमोरून बॉल बॉलरांच्या बाहेर, चौकार आणि चौकाराने टीमची धावसंख्या 36. बहुत तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, अटॅक झालाय, ए स्ट्राईक साठी पाठवलंय बॉलला. सुरुवातीपासून निलेश पाटीलचा काउंटर अटॅक आणि डेथ ओव्हर मध्ये आता त्याने काउंटर अटॅक करायला सुरुवात केली. दीपेश वरती वार षटकार परफेक्टली स्लॉट मध्ये. मागच्या मॅच मध्ये मनीष असे अटॅक तुम्हाला पाहायला मिळाले, जो मनीष क्रमांक 6 वरती गेला होता. सिच्युएशन अगदी अपोजिट होती टीम गावदेवी वेलेच्या, परंतु अपोजिट सिच्युएशनला त्याने त्या मॅच मध्ये आपल्या टीमकडे ओढून आणली आणि आता तेच काम करतो निलेश पाटील. 2 बॉलवरती 10 धावा आल्यात आणि टीमची धावसंख्या पाहायला मिळते 42. 3 ओव्हरमध्ये 32 होता आणि 2 बॉलवरती आता 10 आल्यात. अजून एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल, नो मिस्टेक फॉर फिल्डर. आणि इथनं लगेचच प्रत्युत्तर देत असताना निलेश पाटील ही परत मैदानाच्या बाहेर. 42 या आकड्यावरती लागणारा झटका 5 वा टीम गावदेवी वेहेलेला. दोन बॉलवरती जरूर 10 धावा तुम्हाला खर्च करताना पाहायला मिळाला दीपेश चव्हाण, परंतु त्यानंतर विकेट किपरने दाखवलेलं त्याला डायरेक्शन, त्यानंतर आतिश बांबरेचं त्याला खरंतर जे मार्गदर्शन राहिलं त्या अनुमानाने त्याने बॉल टाकला ऑफस्टम वरती. यॉर्कर तिथे खोदून काढण्याचा प्रयत्न निलेश पाटीलचा, परंतु तोही मैदानाच्या बाहेर परतला. 42 या धावसंख्येवरती 5वा धक्का बसलाय फसवाई 7080 वेहेले या टीमला. नेक्स्ट मॅच स्वर्गीय रागाई स्मृती भावाले बी आणि चौथा हिरवा मानकुली या 2 टीम मध्ये असेल. सो दोन्ही टीमचे कॅप्टन मी विनंती करतोय की टॉस बॉक्स मध्ये तुम्हाला इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी यायचंय. लवलेश पाटील नंबर 7 वरती नुकतीच मिळाली सफलता दीपेश चव्हाणला. हर्षद पाटीलची विकेट हॅट्रिक राहिली, तिथे खर्च झाला फक्त धाबा 5 आणि 8 धावसंख्येचं षटक हाताळलं होतं कौशल पाटीलनं. लो फुल टॉस बॉल अटेम्प्ट करण्यात आलाय, ऑन साइडला बॉल चालला, स्वतःचा फॉलो तो सोडत असताना सेकंडची चान्स या ठिकाणी घेतली, परंतु फिल्डर फील्ड करत असताना तुम्ही सर्कल मध्ये बघितलं, व्यवस्थित बॉल हातामध्ये आला नाही, त्या कारणास्तव इथनं आपल्याला पाहायला मिळतात धावा 2 आणि 2 ने टीमचं धावपलक आता पुढे जात आहे. स्कोर मोजून 44 धावा. फाईट करण्यासाठी हा आकडा तर मी तर म्हणेन खूप चांगला आहे टीम गावदेवी वेहेलेसाठी, परंतु अजून येणारे 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका शोधावा लागेल. राऊंड द विकेट कुलवट टापाचा बॉल स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये स्टॉप केलं बॉलला. गुड फिल्डिंग. असं खूप कमी वेळा घडताना तुम्ही बघता, कारण रिलीज ऑफ डिलिव्हरी जेव्हा तुम्ही बॉल करताना तेव्हा ऑलरेडी तुमचा बॉडीचा बॅलन्स हा पुढे असतो, त्याच्यामुळे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवणं कठीण असतं, पण ते सोपं केलं बॉलरने. टार्गेट सेट बॉल, वाईड यॉर्कर, परफेक्टली वाईड यॉर्कर आणि परफेक्शन होते या बॉलवरती. कोणताही मोठा फटका 2 बॉलवरती खेळू दिला नाही. पहिले 2 मोठे फटके जोरू आले दीपेश चव्हाणच्या विरोधात, परंतु त्याने केला कमबॅक. या ओव्हरमध्ये फक्त धावा आल्या 12. इनिंग संपली पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना फसवाई 7080 गावदेवी वेले टीमने धावा बनवल्या 44 आणि 45चं टार्गेट ठेवण्यात आलंय शिलूमाता वल या टीम समोर. दरम्यान टॉस साठी आपण इन्व्हाइट करतोय स्वर्गीय रागाई स्मृती भावाले बी आणि चौथा हिरवा मानकुली. प्लीज बोथ द कॅप्टन कम ऑन द स्टेज अंडर टॉस. टीम भावाले कॅप्टन कृपया करून पाठवा. जर सेकंड इनिंगच्या पहिल्या ओव्हरचा पहिला बॉल जर पडला मग तुम्हाला पॅनल्टी लागेल, त्याच्यामुळे भावाले बी लवकरात लवकर तुमच्या कॅप्टनला पाठवा. सो योगेश बालेकर प्लीज, जर तुमचा कॅप्टन असेल किंवा तुम्ही असाल कॅप्टन तर लवकरात लवकर टॉस साठी या.
बारक्या पाटील आणि द्वारकानाथ बालू पाटील या दोन मान्यवरांना विनंती करूयात की टॉस बॉक्स मध्ये या. तुमच्या उपस्थितीने आपण टॉस करू. चौथा हिरवा मानकुली आणि भावालेबी तो सामना असेल 4 ओव्हरचा आणि याच्या नंतरचे सामने आजच्या दिवसातले 4च ओव्हरचे राहतील. कारण दोन सामन्यामधला आपण जर वेळ बघितला तर पहिला सामना वेळेवरती आपण कव्हर केला, परंतु दुसऱ्या सामन्याला तब्बल 1 घंट्याहून जास्त वेळ गेला. त्याच्यामुळे आपण आज डिसाईड केलंय की आज 8 सामने खेळवायचे. सो 4 ओव्हरच्या याच्या नंतरच्या मॅचेस असतील. या भावालेबीचे कॅप्टन आलेले आहेत. आपण करूया टॉस. चौथा हिरवा मानकुली आणि भावालेबी या दोन टीम मध्ये आपण टॉस करतो. हेड आणि टेल अशा नाण्याच्या दोन बाजू. कॉल कोण करतील? कारण आज 8 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. सेमीफायनलचा सामना कालचा दिवा स्पोर्ट्स दिवा आणि आजच्या लॉट मधून जो निघेल तो सेमीफायनल आपण लगेचच खेळवणार आहोत. त्याच्यामुळे संध्याकाळी आपल्याला तो वेळ तेवढा मिळणार नाही. त्याच्यामुळे आपण 4 ओव्हरचा सामना खेळवणार आहोत. चला हेड आणि टेल कॉल कोण करतील? टीम बावालेचे कॅप्टन कॉल करतील. हेड असा कॉल आणि हेड इज इट. सो जिंकला टॉस बावालेबीचा कॅप्टन आहे. फक्त डिसिजन सांगायचं आहे. फिल्डिंग. सर लवकरात लवकर विनंती करतोय की तुमचे खेळाडू जर अनुपस्थित असतील तर लवकरात लवकर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्स मधून न्यूज की भावालेबी टीमचा कॅप्टनने टॉस जिंकला, डिसिजन फिल्डिंगचा घेतलाय. सो नेक्स्ट मॅच मध्ये चौथा हिरवा मानकुली या टीमला बॅटिंगसाठी त्याने आमंत्रित केलंय. जाऊया कॉम बॉक्स मध्ये. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. सर्वांचं सहर्ष स्वागत. जय कापरोवा क्रिकेट क्लब वेहेले आयोजित राधा स्मृती चषक 2026. खरं तर 5 दिवसाची ही स्पर्धा होती, परंतु काहीशा ॲडजस्टमेंटमुळे आपण ही स्पर्धा कदाचित 4 दिवसाची खेळवत आहोत. 17 तारखेला या स्पर्धेचा खरं तर शेवट होता, परंतु टीम या ठिकाणी जास्त अवेलेबल नसल्या कारणाने भरपूर साऱ्या ठिकाणी खरं तर विभागामध्ये स्पर्धा सुरू आहेत. सो काहीशा टीम्सला या स्पर्धेमध्ये सहभाग घेणं थोडंसं जमलं कदाचित नसावं. त्याच्यासाठी ही स्पर्धा कदाचित 4च दिवसाची आपण या ठिकाणी पाहणार आहोत. परंतु आजचा दुसरा दिवस आहे. ही मॅच क्रमांक 3 गावदेव वेले त्यांच्या विरोधात शिवमाता वळ. सुरुवातीला बॅटिंग करत असताना फसवाई 7080 गावदेव वेले या टीमनं बनवल्या 44 आणि 45चा टार्गेट शिळोमाता वळ या टीम समोर ठेवण्यात आलेला आहे. सामन्याला होती सुरुवात. स्ट्रायकिंग एंड वरती तुम्हाला पाहायला मिळतोय यतीन मडवी. सुंदर फटका इनफिल्डला प्रॉपर क्लिअर. पॉवर प्लेचा योग्य वापर. फील्ड प्लेस बघत असताना बॉलला पाठवला एक्स्ट्रा कव्हर बॉर्डरलाईनच्या बाहेर. दमदार आघात. षटकार बॉबी भोईरच्या विरोधात. ऑप्शन वरती लेन ठेवण्यात आली होती. बॉबी भोईर वरती अटॅक करण्यासाठी या बॉलला खरं तर जास्त एनर्जी लागली बॉलला लॉफ करण्यासाठी. मॅनेजमेंट कमिटी मी विनंती करतोय की आपल्याला जास्त वेळ एका गोष्टीसाठी सुद्धा जातोय की आपले व्हॉलेंटियर्स नाही आहेत. सो बॉल गेल्यानंतर मग तो बॉल रिटर्न येण्यासाठी आपल्याला तिथेही वेळ लागतो आणि मग कधी कधी आपल्याला असं वाटतं की मॅचला वेळ झालाय. त्याच्यामुळे व्हॉलेंटियर्स नाही आहेत. सीमेचं रक्षण करणारे जे छोटे प्रेक्षक किंवा तुमचे मेंबर आहेत त्यांना कृपया करून व्हॉलेंटियर्स म्हणून पाठवा, जेणेकरून बॉल मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर तो लवकर मैदानाच्या आतमध्ये येईल. त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष थोडंसं केंद्रित करा. पहिला बॉलवरती षटकार आलाय. षटकाराने सुरुवात केली यतीन मडवीने. जे यतीन मडवीच्या हातामध्ये एक सुंदर झेली तुम्ही बघितली होती, परंतु सध्या तरी ऑन द मार्क आहे तो. बॅटिंग वरती असताना त्याने खातं खोललं गेले षटकाराने बॉबी भोईरच्या विरोधात. शॉर्ट बॉलचा वापर फुल पॉवरफुल फटका डिलाइटफुल सुद्धा. परफेक्टली स्लॉट मध्ये बॉल आणि त्याला पाठवण्यात आलाय मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर. इट इज अ कडक
मडवी आता अजून एक षटकार आला तर त्यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. खूप सुंदर खेळतोय यतीन मडवी बॉलचा परफेक्टली मेरिट मध्ये. आता ऑप्शनच्या बाहेर होता बॉल पण तो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला फिल्डर होते त्या ठिकाणी परंतु परफेक्टली ते बॉल कडे बघत होते. बॉल जसा ग्राउंडिंग झाला तसं बॉल कडे बघत असताना त्यांनी चेंडूला फील्ड करण्यात आलं आणि 2 षटकारानंतरचा हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतो बॉबी भोईर. खरं तर बॉबी भोईर सुद्धा कच्च्या गुरुचा चेहरा नाहीये. अनेक वर्षे त्यांनी क्रिकेट खेळले त्यालाही प्रत्युत्तर द्यायचंय यतीन मडवीला. ऑप्शनच्या बाहेर टप्पा पडला त्या ठिकाणी डावकुराताच्या बॅटरसाठी डावकुराताचा बॉलरचं चॅलेंज परंतु टप्पा पडल्यानंतर ऑलरेडी बाहेरच पडला होता बॉल. त्याला अजूनही बाहेर वळवण्याचा प्रयत्न. इथून वाईटचा इशारा देत असताना अंपायर्स या वाईट बॉलने अतिरिक्त धावसंख्या वाढतीये. टीमची धावसंख्या झाली 45 धावसंख्येचा टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलेला आहे. लेग स्टंपवरती बॉल लेग स्टंपला हिट करायचं होतं पण आता बॉलची लेंथ थोडीशी बदलण्यात आली. आता जी ऍक्शन होती ती आपण बघितली बॉबीची. कारण बॉबी भोईर आपल्या टीम मधून नेहमी विकेट टेकर बॉलर राहिला. पहिल्या मॅच मध्ये त्याला विकेट मिळाली नाही. पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्या विरोधात 21 होत्या आणि आतापर्यंत त्यांनी 14 खर्च केलेले आहेत. यॉर्कर बॉल ड्राईव्ह केलाय सुंदर ड्राईव्ह. ऑफ ड्राईव्हचा फटका डीप मध्ये केतन मुकादम आहेत. बॉल जसं समोर होता ग्राउंडिंग होत असताना त्याच्याकडे आला. त्याने फिल्डिंग चांगली केली. तिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगल आणि सिंगलने तब्बल आपण बघितले तर 5 बॉल नंतर ही स्ट्राईक मिळतीये ती म्हणजेच आतिश बामरेला जो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. या ओव्हरमध्ये 2 वाईट बॉल आल्यात. एक सिंगल एक डॉट बॉल 2 षटकार. 45चं टार्गेट पूर्ण करत असताना सध्या तरी टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 15 म्हणजे अजूनही 30 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये विजयासाठी. शेळू माता वळला. पहिल्या ओव्हरला खूप चांगलं कॅपिटलाइज केलं कारण आतापर्यंत 4 बॉल मध्ये 15 धावा खर्च केल्यात बॉबी भोईरनं. सामना क्रमांक 3. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला बावले त्यांच्या विरुद्ध चौथा हिरवा मानकुली या 2 टीम मध्ये फाईट पाहायला मिळेल. लेफ्ट ओव्हर द विकेटने फक्त स्वीप केला. दिशा देण्याचं काम सुरुवातीला बघितलं तर असं वाटलं की आतिश बामरे कॉल करतायत की एक सिंगल होईल पण तो थांबला. तोही त्याला माहिती आहे की रिक्स उचलून आता काही फायदा नाही. सिर सलामत तो पगडी 50 बचेंगे तो और लढेंगे या सगळ्या गोष्टी जरूर त्याच्या दिमागामध्ये सुरू होत्या. कॅप्चरिंग केलं त्यांनी फिल्डिंग पोझिशन. शेवटचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु कमी गतीचा बॉल समोरून टर्न देण्यात आलं. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आणि या षटकाची समाप्ती डॉट बॉलने करत असताना 2 लागोपाठचे डॉट बॉल इथनं खूप काही सांगून जातात. या मॅच मध्ये खूप काही राहिलंय. अशा पद्धतीने पहिला ओव्हरचा खेळ संपला. बिनगडीबाद टीमची धावसंख्या 15 येणारे बॉल 18 आणि 18 मध्ये 30ची गरज. शेलू माता वळला. चार मिनिटांमध्ये पहिलं षटक या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे कारण 1:22 आपण या सामन्याला सुरुवात केली होती. हे षटक कंप्लीट झालं 1:26 सो 4 मिनिटं खरं तर फसुआई 7080 गावदेवी वेहिले या टीमनं घेतल्यात. मी कौतुक करेन की 4 मिनिटांमध्येच हा सामना हा ओव्हर खरं तर त्यांनी फेकण्यात आला. भिवंडी विभागामध्ये असे खूप कमी संघ आहेत ज्यांना 15 मिनिटाचा अवधी जर तुम्ही 3 ओव्हरसाठी दिला तर ते 12 ते 13 मिनिटांमध्येच खरं तर तो ओव्हर कंप्लीट करतात. जर तुम्ही गोरसी बीला बघितलं शॉर्ट रनवे परंतु त्यांच्या इतिहासामध्ये याही गोष्टीची नोंद आहे की ते खूप लवकर खरं तर त्या 3 ओव्हर किंवा 4 ओव्हर कंप्लीट करत असतात. वेळ दिली त्याच्याहून कमी वेळ ते घेतात. त्याच्यामुळे या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरसाठी 4 मिनिटं घेतलेली आहेत बॉबी भोईरनं. आता नील थले मागच्या मॅचमध्ये काय स्पेल आता लावता नीलने तोच आता बॉलिंग मार्कवर. ओव्हर द विकेट टप्पा पडला. बाहेरच्या दिशेने वळण घेणारा बॉल. मागच्या मॅच मधला खरं तर विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज. या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक राहिली नील थलेच्या नावावरती. आता तो आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिला बॉल फेकलाय वाईट. अतिरिक्तची जाऊ टीमच्या टोटल मध्ये ऍड. धावा झालेल्या 16 अजूनही 18 मध्ये बनवायच्या धावा 29 विजयाकरिता शेळू माता वळला. समोर अतिश लॉफ केलाय डाऊन दी ग्राउंड हा फटका परंतु स्ट्रेट डायल अगदी फिल्डर बघत राहिले. अगदी बॉलर ओव्हर द बॉलर हेड तुम्हाला फटका पाहायला मिळाला. सरळ स्ट्रेट हिट षटकार. केलं परंतु बॉल अगदी त्याच्या डोक्यावरून आला षटकार आतिश बामरेचा.
आता लो फुल टॉस तिथे अटॅक करण्यात आला, गॅप मध्ये बॉल जाईल लागोपाठचा दुसरा षटकार बॉर्डर लाईनच्या बाहेर. मिड विकेट क्लिअर करत असताना आतिश बामरे इज ऑन फायर नाव. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा अशाच पद्धतीने खरं तर बॅटिंग करण्यासाठी त्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं होतं, परंतु आतिश बांबरेने ती कमी पूर्ण केली. आता यतीन मडवी असताना तुम्ही बघितलं तर लागोपाठचे 2 षटकार ऑलरेडी बॉबी भोईरच्या विरोधात आले होते आणि सध्या तरी या ओव्हरमध्ये नील तलेच्या खरं तर विरोधात लागोपाठचे 2 षटकार आलेले आहेत आणि या 2 षटकाराने टीमची टोटल पुढे जात असताना धावा झालेत 28. 28 धावा 2 षटकारांच्या बरोबरीनं इंडिव्हिज्युअल धावा जर आपण बघितल्या तर खूप चांगल्या पद्धतीने रंगवतोय. 25 धावा त्याच्या इंडिव्हिज्युअल यतीन तुम्हाला पाहायला मिळतोय. आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर. आता फुल टॉस ऑन साइडला तिसरा षटकार, परंतु ओव्हर द वेस्ट हाही इशारा देत असताना अंपायर आणि त्याच्यावरती सुद्धा अटॅक यतीनचा तिसरा षटकार. कदाचित पेस व्हेरिएशन करायचं असावं, बॉल द्यायचा आहे कारण तो बॉल तिथे व्हॉलेंटियर्स या ठिकाणी नाही आहेत. सो पंच तुमच्याकडे जो बॉल आहे तो बॉल लवकरात लवकर सुपूर्त करा. मोठी मिस्टेक झाली कारण पहिल्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने नील तलेचे 3 विकेट बघितले ना, आता ते त्याच्या अपोजिट आहेत. यतीन मडवी ऑलरेडी सेट होता तो मैदानाच्या आतमध्ये, त्याच्या समोर व्हेरिएशन करण्यासाठी कदाचित गेला असावा नील तले, परंतु तो बॉल हातातून सुटला. तेव्हा ओव्हर द वेस्ट अटेम्प्ट करण्यात आला चेस्ट वरती, त्याच्यावरती वेगाने बॅट फिरली, तिथे याला षटकार या ओव्हर मधला तिसरा आणि तिसऱ्या षटकाराने इम्पॅक्ट पूर्णपणे आता चेंज झालाय. आता धावा झाल्यात 35 आणि जिंकण्यासाठी आता फक्त 10 धावसंख्येची गरज आणि येणारा बॉल असेल फ्री हिट. इंडिव्हिज्युअल 31 वरती खेळतोय यतीन मडवी. फ्री बॉल, फ्री बॉल त्याला सुंदर या ठिकाणी खेळण्यात आलाय. बॉल कव्हरच्या दिशेने चाललाय, तिथे फिल्डरच नव्हता डीप कव्हरला आणि बॉल चाललाय बॉर्डरलाईनच्या बाहेर. नील तळेच्या विरोधात अजून एक अटॅक चौकार. करेल का यतीन मडवी, कारण आतापर्यंतच्या खेळीमध्ये त्याची खेळी जर आपण बघितली तर तब्बल ज्या धावा बनल्यात ऑलमोस्ट त्याच्याच धावा आहेत. इंडिव्हिज्युअल तो जर आपण बघितल्या तर 35 या धावसंख्येवरती तो इंडिव्हिज्युअल खेळतोय. असं वाटतं की 6 धावसंख्येची गरज आहे. आपल्या स्टाईलने तो सामना फिनिश करेल. आतापर्यंत 5 षटकार त्याच्या बॅटमधून, 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि इंडिव्हिज्युअल 35 या धावसंख्येवरती तो खेळतोय. नेक्स्ट बॉल ऑन साइडला चालला बॉल, कदाचित फिल्डरच्या हातामध्ये विकेट जरूर मिळते, परंतु चौकारानंतरचा हा कमबॅक जरूर पाहायला मिळाला. षटकाराने आपल्या स्टाईलने हा सामना फिनिश करायचा होता, परंतु यतीन मडवी यांचं मी कौतुक करेन की इंडिव्हिज्युअल 35 धावा आपल्या टीमसाठी त्याने बनवल्या. सुंदर पार्टनरशिपसाठी आतिश बांबरे त्याला करता चांगली साथ देत होता, परंतु या ठिकाणी बाद होत असताना यतीन मडवी लागतोय पहिला झटका. शेळूमाता वळला. कारण या भागामध्ये क्वचित समालोचन करण्याची संधी मिळते, त्याच्यामुळे काहीसे खेळाडू ओळखणं आमच्यासाठी थोडंसं कठीण जातं. त्याच्यामुळे यतीन मडवी होते, आपसुकच मुखातून निघालं आतिश बांबरे, परंतु यतीन बाद झालाय. 6 धावसंख्येची फक्त आता गरज आणि आतिश पाटील आता मैदानाच्या आतमध्ये आलाय 1 डाऊन पोझिशन वरती. एक काळ असा होता या खेळाडूने गाजवलेला भिवंडी विभाग, तो सध्या तरी ऑन द मार्क बॅटिंग वरती असताना, परंतु हलकीशी कडा बॉल मागे चला, थर्डमॅनला तिथे कव्हर करण्यात आलं. या ओव्हर मध्ये आतापर्यंत आपण बघितले तर 5 बॉल फेकलेले आहेत. 5 बॉल मध्ये 3 जे षटकार आले ना, ते 3 षटकार दबावामध्ये टाकणारे राहिले टीम गावदेव वेहिलेसाठी, परंतु आता जास्तच दबाव आहे. आता 13 बॉलचा खेळ शिल्लक आणि 13 बॉल मध्ये फक्त 6 धाव बनवायचे, फक्त 6 धावसंख्येची गरज. ओव्हर द विकेट.
लो फुलटॉस बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न परंतु थाईवरती आदळला बॉल. बॉल मागे चाललाय, सिंगलचाही प्रयत्न झाला नाही. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. हे षटक खूपच मागणं राहिलं. पहिल्या षटकामध्ये बॉबी भोईरच्या विरोधात आल्या 15. त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये नील थलेच्या विरोधात आपण बघताय धावा तब्बल आल्या 24. 2 ओव्हरच्या खेळानंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजे 39. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये फक्त बनवायचे 6. नेक्स्ट मॅचच्या संदर्भात खरं तर रेडी राहा. स्वर्गीय रागाय स्मृती भावाले बी आणि चौथा हिरवा मानकुली. थर्ड ओव्हर साठी आलाय कार्तिक. खूप सुंदर सुरुवात झाली होती. मित्र म्हणेन बॉबी भोईर सुरुवातीच्या 2 षटकारानंतर तोही कंट्रोल करणारा बॉलर पाहायला मिळाला. त्याच्यानंतर नील थलेवरती दिलेली जी जिम्मेदारी आहे ना, ती जिम्मेदारी कुठेतरी नास्तूभूत केली. त्याचा मागचं एकमेव कारण यतीन मडवी, कारण त्याच्या बॅटमधून तब्बल 35 धावा इंडिव्हिज्युअल आल्या. त्यानंतर हा सामना पूर्णपणे शेलूमाता वळ या टीमच्या बाजूने झुकताना तुम्ही बघितला. आता 12 मध्ये फक्त रोखायचेच आलाय कार्तिक मुकादम. पहिलाच बॉल टप्पा पडला. स्विंग करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये हलकीशी अपील होती कॉडबँडची, परंतु बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाहीये. राजेंद्र पाटील सर सांगत असताना की डॉट बॉल 11 मध्ये अजूनही बनवायचे 6. मित्रांनो कुठेही जाऊ नका. नेक्स्ट मॅच स्वर्गीय रागा स्मृती भावाले बी आणि चौथा हिरवा मानकुली. बिग बॅटल नेक्स्ट मॅच मध्ये. ऑप्शनच्या बाहेर आताही थोडासा टाकण्याचा प्रयत्न केला, पण तुझी लाईन आहे ना, लाईनच्या आतमधून खरं तर बॉल ट्रॅव्हल झालाय. या मॅच मध्ये दुसऱ्या ओव्हरमध्ये जर अटॅक झाला नसता, त्या ओव्हरमध्ये 15 जरी धावा आल्या असत्या किंवा 12 बॉल मध्ये मित्र म्हणेन 20 जरी धावा राहिल्या असत्या ना डिफेंड करण्यासाठी, तर हा सामना चांगला झाला असता. ओ द विकेट. आता मिस्टेक केली. आता विकेटच्या कदाचित बाहेर पडलाय, त्यामुळेच पंचांनी घोषित केला नो बॉल. कारण जी लाईन आहे त्या लाईनच्या बाहेर चेंडू पडण्यात आला. जरूर विकेट जर आपण पाहिली ना तर ही विकेट ब्रॉड आहे, परंतु जी लाईन आखण्यात आलेली आहे तिच्यावरून स्पष्ट दिसतंय की हा विकेटच्या बाहेरच बॉल होता आणि नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट. फुलटॉस ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. फिल्डर दूरवरती टप्पा पडला आणि बॉल गेल्या बाउंड्रीच्या बाहेर. सो स्कोर झालाय लेवल 44 बनलाय आणि विजयासाठी फक्त एका धावसंख्येची गरज. फक्त एका धावसंख्येची गरज. बॉल तयार. टप्पा पडलाय आणि अतिरिक्त धावसंख्येने हा सामना झालाय फिनिश. अर्थातच या मॅच मध्ये 45 चा पाठला करत असताना शेलू माता वळ पुढच्या फेरीमध्ये दाखल. हार्ड लक फसवाई 7080 गावदेव वेले. आपण अनाउन्स केलं होतं की याच्यानंतरचे सगळे सामने खरं तर 4 ओव्हरचे, परंतु वेले प्रसंगी आपण तो डिसिजन घेतला होता. परंतु आता मॅनेजमेंट कमिटीने सुचवले की पहिल्या अनाउन्समेंट जी झाली ही स्पर्धा सुरू होण्या अगोदर की पहिल्या फेरीतले सगळे सामने 5 ओव्हरचे, दुसऱ्या फेरीतले सगळे सामने हे 4 ओव्हरचे. परंतु वेळ जर आपल्याला कमी मिळाला तर मग सेमीफायनल 2 किंवा 3 ओव्हरची खेळवली जाईल. मग तिथे नो कॉम्प्रोमाइज. मग मॅनेजमेंट कमिटी तुम्हाला जे सांगेल की सेमीफायनल 2 ओव्हरची की 3 ओव्हरची, मग त्याला तुम्हाला मान्यता द्यावीच लागेल. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट यतीन मडवी. 35 इंडिव्हिज्युअल ज्याने बनवल्या. 45च्या चेस मध्ये ज्याने 35 धावा बनवल्या तो यतीन मडवी ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सो यतीन लवकरात लवकर या मॅन ऑफ द मॅच साठी. चला फिल्डिंग लावून घ्यायची लगेचच. भावाले बी लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. वेलकम धनाजी. अर्थातच मास कालच्या दिवसामध्ये चांगली स्कोरिंग त्यांची तुम्ही बघितली, परंतु आज कदाचित ते कुठेतरी बाहेर बिझी होते. ना आम्हाला बाहेरच म्हणावं लागेल. आता ते आलेले आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. मी द्वारकानाथ दादा यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हातून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात यावा. झटपट पटापट 35 धावसंख्येची एक्सक्लुझिव्ह खेळणी. यतीन मडवी आघाडीला गेले होते आणि त्याने 35 धावा इंडिव्हिज्युअल बनवल्या.
सो आपण विनंती करूयात यतीन मडवी लवकरात लवकर या मॅन ऑफ द मॅच साठी. आतिश पाटील मॅनेजमेंट मेंबरशी संपर्क साधा. आतिश पाटील आणि आतिश बांबरे यांनी खरं तर मंचावरती यायचंय. जीसीचे ते मेंबर आहेत. सो या स्पर्धेमध्ये जीसी मेंबर यांचा सन्मान आम्ही खरं तर करत आहोत. त्याच्यामुळे विनंती करेन की तुमच्या बनवलेल्या नियमावलीमध्ये आपण जीसी अंतर्गत अनेक साऱ्या स्पर्धा या ठिकाणी बघितल्यात आणि तुम्ही त्यांचे मेंबर आहात. सो तुमचा सन्मान आम्ही या ठिकाणी मंचावरती करणार आहोत. चला आपण करूयात सन्मान. हे होते यतीन मडवी ज्याने 35 धावा इंडिव्हिज्युअल बनवल्या. डावकुऱ्या त्याचा विस्फोटक खेळाडू, त्याला आपण खरं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला. त्यानंतर आपण विनंती करूयात की आतिश पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अर्थात जीसीएचे ते मेंबर आहेत आणि आतिश पाटील यांचा सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. विनंती करेन आतिशजी पाटील यांना की तुमचा सन्मान आम्ही या मंचावरती करतोय, त्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करा. प्रत्येक संघटना असते आणि त्या संघटनेचे नियम बनवण्यासाठी तुम्हाला मेजॉरिटी हवी असते. तुम्ही एकत्रित जर येऊन एकत्रित मेजॉरिटी करून जर पुढे चालाल तर तुम्हाला अनेक साऱ्या अडचणींना मात देता येईल. आणि जीसीएचं कार्य तेच राहिलं की ग्रामीण क्रिकेट असोसिएशन एकत्र येऊन सगळ्यांनी एकमताने खरं तर ज्यांना निवडलं आणि त्याने जे नियम बनवले त्या नियमांच्या अंतर्गत तुम्ही या भागात अनेक साऱ्या स्पर्धा बघता. त्याच्यामुळे ही स्पर्धा जीसी अंतर्गत तुम्ही बघितली आणि आपण आतिश पाटील जे जीसीचे मेंबर आहेत त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मी विनंती करेन बावेजी पाटील यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हातून सन्मान या ठिकाणी करण्यात यावा. अविनाशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करूया सन्मान. मी अविनाश दादांना विनंती करतो की प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुम्ही सन्मान करायचा आहे आतिश पाटील यांचा. एक काळ असा होता की BC4 फॉर्मॅटमध्ये या खेळाडूची चर्चा आपण मानाने आणि अग्रमानाने करत असायचो, कारण 5 वर्षाच्या इतिहासामध्ये आतिश पाटील यांचा खरं तर क्रिकेटचा खेळ आपण जर बघितला ना तर या भिवंडी विभागामध्ये सगळ्यात जास्त षटकार मारण्याचा कारनामा याच खेळाडूच्या नावावरती होता. परंतु आता नवीन नवीन यंगस्टरला ते शेलुमाता वल या टीममध्ये स्थान देतात. त्याच्यामुळे आपण त्यांना आताही खेळताना या ठिकाणी बघताय. जीसीए मेंबर आहेत. त्यानंतर आतिजी बांबरे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत, जीसीए मेंबर. त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. दोघे उत्कृष्ट खेळाडू आणि दोघांचा सन्मान आपण जीसीए मेंबर आहेत त्याच्यामुळे या मंचावरती करणार आहोत आणि करत आहोत. थँक्यू सो मच, तुम्ही या ठिकाणी आल्यात. खरं तर आमच्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार केला. तुमचं पुन्हा एकदा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. एक औषधी वनस्पती अर्थात तुळशी वृंदावन देऊन तुमचा सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. वळूयात आजच्या दिवसातल्या चौथ्या मॅचकडे, जिथे चौथा हिरवा मानकुले आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय रागाय स्मृती भावाले बी या नावाने भावाले बी हा संघ तुम्हाला उतरताना पाहायला मिळालाय. योगेश भालेकर नेहमी या टीमचं प्रतिनिधित्व करताना तुम्हाला पाहायला मिळाला. चॅलेंज स्पोर्ट्सचा खरं तर वेल फिनिशर म्हणून या हंगामामध्ये तुम्ही त्याला बघितलं आणि तो असेल इन ॲक्शनमध्ये त्यांच्या विरोधात चौथा हिरवा मानकुली. सो मित्रांनो, कुठेही जाऊ नका. एक चांगला सामना या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर आणत आहोत आणि त्या सामन्याचं प्रात्यक्षिक धावतं वर्णन जाऊयात कॉम्बॉक्समध्ये करूयात. बदल आमच्या वाणीला थोडीशी आम्ही विश्रांती देतो आणि तुमच्यासमोर येतील सुनीतजी पवार सर. इट्स ओट यू.